मंडळी नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. काय कुठलं रिव्ह्यू म्हणा किंवा काय फूड पण असं काही नाही आहे. गप्पा मारणार आहे आपण आणि गप्पा आपण म्हणलं पॉडकास्ट म्हणतो ना आपण, तसं काहीतरी छोटीशी गोष्ट आपण म्हणतो इथे करूया आपण. गेले 2 दिवस काल आणि आज आम्ही इथे एका ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की गावाजवळ आपण कुठेतरी राहायला आलेलो आहे, बट शहरापासून अगदी जवळ तासाभराच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. ठिकाण कुठलं आहे काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या नंतर सांगेनच गप्पा मारता मारता. पण ही जी आज प्रॉपर्टी बघतोय, आज एक 8 एकरमधली ही प्रॉपर्टी आहे. त्यांनी हे जे काही बनवलं आहे तर त्यांचं पहिलं मी इंट्रोडक्शन करतो. तुषार म्हात्रे म्हणून आहेत. त्यांनी ही प्रॉपर्टी हे सगळी डेव्हलप केली आहे. तुषारजी आपल्याबरोबर आहे. तर मी तुम्हाला नक्की सांगेल हे काय आहे. तर 2 दिवसापासून आम्ही नेचर टच या फार्ममध्ये राहतो आहे आणि हे मुंबई नाशिक हायवे आहे तिथे आहे. बरोबर आहे? बरोबर. आणि कुठलं गाव? हे खानिवली गाव आहे. खानिवली गाव, तालुका भिवंडी आहे. मुंबई नाशिक रोडवरती आहे. राईट. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की मुंबईपासून आम्हाला तासभर लागला इकडे यायला आणि इथे आल्यानंतर असं वाटत नाही आहे की आम्ही मुंबईच्या एवढं जवळ आहे. पहिलं तर आम्ही जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन झालं होतं की असं आपण इथे राहायला येऊया, मी पहिला व्यक्ती होतो ज्यांनी हे रिजेक्ट केलं होतं की हे लोकेशन आपल्याला नाही पाहिजे, त्या जायचं नाही आहे आपल्याला. बिकॉज आम्हाला सांगितलं गेलं की इथे AC नाही आहे, आम्हाला सांगितलं इथे TV नाही आहे. म्हटलं या गोष्टी जर नाही तर राहणार कसं आपण म्हटलं. तर आमच्या ग्रुपमध्ये उमेशजी आहेत जे आता व्हिडिओच्या मागे आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं तर आमच्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला याची गरज भासणारच नाही. तुझी आपलं थोडं सांगतील की हे कसं त्यांनी हे सगळं बनवलं आहे, काय आहे ते. आणि मला सांगा की ही जागा जी आहे 8 एकरची जी जागा आहे हे ह्याच्यासाठीच घेतलं होतं की ह्याच्या मागे काही वेगळा तुमचा काही उद्देश होता करायचा? हां, इथे साधारण आम्ही 97ला आलो. येतानाचा उद्देश होता की ॲग्रिकल्चर विथ वीटभट्टी. बरोबर. म्हणजे मुळात घरची म्हणजे व्यवसाय वीटभट्टी. हां, वीटभट्टी व्यवसाय होता की ते कसं असतं की वीटभट्टीमध्ये साधारण समर्समध्ये वीटभट्टी होती आणि त्याच जागेमध्ये मग नंतर ॲग्रिकल्चर, बरोबर, विंटर्स आणि याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये असे ते दोन्ही पर्पज सॉल्व्ह होतात. तसे आलो त्याच पर्पजसाठी. पुढे जाऊन काही वर्षांनी टावर्स कन्सेप्ट जेव्हा शहरामध्ये आले तेव्हा वीटभट्टीला थोडी उतरती कळ आली. बरोबर. आणि मग त्या उतरती कळेमध्ये असं झालं की आता ह्या पुढे जमिनीचं कशामध्ये आपल्याला कमर्शियल अँगलमध्ये काय करता येईल हा विचार तेव्हा सुरू झाला जेव्हा आमची वीटभट्टी बंद झाली. अच्छा. आणि मग त्याच वीटभट्टीचं आपण रूपांतर जे आहे हे ॲग्रो टुरिझममध्ये केलं. ॲग्रो टुरिझम. म्हणजे ॲग्रो टुरिझम करताना हा उद्देश परत असा होता की कमर्शियल रिसॉर्ट नाही केलं की ॲग्रो टुरिझम आपण कसं की चला इथला अनुभव जो आपल्या गावातला अनुभव आहे हा एक्सपिरियन्स कसा शहरातल्या माणसांना देता येईल की जिथे आता शहरामध्ये आपल्याला मूळची जी कौलारू घरं आहेत सस्टेन राहतील या दृष्टीने हे आता आपण बनवलेलं आहे. आणि तो हे अनुभवावरती चालणारं पर्यटन आहे. हे तुम्ही या इथला अनुभव घ्या. म्हणजे अनुभव कसला तर गावचा, मातीचा, जंगलांचा, इथल्या झाडांचा, घरांचा. आणि तो अनुभव जो आहे तो शहरामध्ये देणं म्हणजे किती चांगली जागा असेल तरी देणं आता शक्य नाही. आणि ती जे आपल्याला इथे शक्य होऊ शकेल मला ते मी केलंय. त्याच्यामध्ये आपण इथे विविध प्रकारची जी जंगलातली झाडं आहेत म्हणजे ती आपण अंगणात आणलेली आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला डोंगरापर्यंत जायला वेळ जो नाहीये तो अंगणातच ते मिळेल. आणि तो अंगणात आल्यामुळे जंगलातले जे पक्षी आहेत ते आपल्या अंगणात आले. फुलपाखरं आली, कीटकं आली आणि रानमेवा आला. म्हणजे इथे आपला एक काय पक्षी कुठला होता तो इथे काय तुम्ही मुनिया म्हणून आहे. आता ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सांगाल ना तर मुनियाच्या ते घरटी असतात, पिल्लं असतात. साधारण हे 2-3 महिने त्यांची नवीन. बरोबर बरोबर. मी एक बघितलं. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या घरामध्ये जांबा दगड वापरलाय. बरं, टेक्निकली जांबा दगड इथे नाहीये तर तो पण तुम्ही बाहेरून आणला. म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं ना जिकडे ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी इथे आणल्या आहेत. त्यांनी त्याचं संवर्धन केलेलं आहे आणि त्यांनी हे मड हाऊस बांधलेलं आहे. बरं, त्यांनी देताना पण नाव असं दिलेलं आहे की विष्णू मड. आय थिंक तुमच्या वडिलांचं नाव विष्णू आहे, नॉट रॉंग, राईट? तर विष्णू मड हाऊस म्हणून हे आता आपल्या पाठी जे बघतोय ते आहे. तिथे खाली शेण सारवलेलं आहे. कुठेही जिथे गरज आहे तिथे त्यांनी टाईल्स वापरला. बिकॉज काल आम्ही त्यांच्या बोलण्यावर नाही कसं झालं, त्यांनी मला सांगितलं की जिथे आम्हाला गरज पडेल तिथे आम्ही आधुनिकच्या गोष्टी वापरू आणि जिथे गरज नाही आहे तिकडे आम्ही ज्या सस्टेनेबल गोष्टी आहेत त्या आम्ही वापरू. म्हणजे बाथरूम तुम्ही बघाल तर मला ते महाराजांच्या काळातलं ते बाथरूम आठवलं. एवढं मोठं बाथरूम आहे ते. हां,
केवढं तरी मोठं बाथरूम आहे, खूप सुंदर खूप सुंदर. अजून मला सांगा, ही जी प्रॉपर्टी आहे आता तुम्ही इथे मी बघितलं बांबू पण तिकडे बघितले झाडं आहेत. जेव्हा थोडंसं पक्ष्यांच्या विचारात गेलो, पूर्वी एक साधारण माहिती होती की आपण पक्षी आहेत की काळे, निळे, जांभळे, त्यांचा तेवढा अभ्यास नव्हता. जनरली आपण बघितलं गावातले जे असतात ती त्यांना कावळे, चिमणे ह्या थोड्याशा जवळून माहिती असतात, पण इतर जंगलातले जे पक्षी असतात त्यांचा तेवढा अभ्यास झालेला नसतो. मग आम्ही पण तो थोडा थोडा अभ्यास जेव्हा करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना म्हणजे कोणालाही एक तर खायला पाहिजे आणि राहायला पाहिजे, बरोबर, दोन्ही. म्हणजे तर ते इथे नेस्टसाठी त्यांना बांबूची गरज मला याच्यासाठी पडली की जे छोटी झुडपं असतात त्याच्यामध्ये लहान लहान पक्षी जाऊन राहू शकतात, जेणेकरून मोठ्या पक्ष्यांपासून त्यांचं संरक्षण होईल. मग ह्या कारणाने आम्ही याला असं त्याच्यात एक बांबूचं मला हे असं दिसलं की बांबूमध्ये बऱ्यापैकी त्यांची घरटी होतात आणि जे त्याच्यावरती मोठे पक्षी अट्रॅक्ट करू शकत नाही. बरोबर. मग आम्ही तो बांबू निवडला आणि आज बांबूंमुळे मुनिया सारखा आणि बुलबुल सारखे पक्षी जे आहेत ते खूप वाढलेले आहेत आमच्या फार्ममध्ये. आणि बांबूचा बाकी शेतीसाठी, अवजारांसाठी तर खूप सारे असे उपयोग तर आहेतच, ते सगळ्यांना माहिती असतीलच. आणि बांबू लावल्यानंतर असं लक्षात आलं की जे बागेपेक्षा जे आपली देशी झाडं आहेत जी आपल्या रानात आहेत ती लावल्याने सगळे कीटक, फुलपाखरं, इव्हन आपले रानातले पक्षी आणि जे पक्षी जे बघितले नव्हते कधी जे आपण फार्ममध्ये, तेही त्याच्यामुळे त्यांना अट्रॅक्शन झालं. आणि आज मग माझा कल थोडासा मग देशी वृक्षांवरती गेला, म्हणजे ह्या मागच्या ह्या 2-3 वर्षांमध्ये. तर मग मी ते देशी वृक्षांचा अभ्यास करायला लागलो. मग त्यांची रोपं मिळवणं आणि ती आणून आपल्या प्लॉटमध्ये लावणं आणि मग त्यांची वाढ होताना पाहणं, हा एक खूप चांगली आपल्यामध्ये एक थेरपी आहे की त्याच्यातनं आपला आनंद एवढा होतो. त्याची फळं समाधान म्हणजे ती फळं साधारण कधी कधी आपण खाऊ शकतच नाही, पक्षी खातात, पण ती जेव्हा खाताना आपल्याला दिसतात तेव्हा जो होणारा आनंद आहे तो आपल्या खाण्यापेक्षा खूप जास्ती मिळतो. आणि अशा प्रकारे मी आता साधारण आपल्याकडे 100 पेक्षा जास्त स्पेसिस मी जमा केलेले आहेत, म्हणजे देशी झाडांच्या साधारण 115 पर्यंत आपल्याकडे आहेत. बरं, आज दुपारी आम्ही जेवलो ते पण एक रानभाजी होती, बरोबर आहे? आजचं दुपारचं आमचं जे जेवण होतं ना ते एकदम सागर संगीत प्युअर व्हेज होतं. वरण भात, कसली भाजी होती ती? टाकळा होता आणि करडू होती, ती भाजी होती. पुरणपोळी होती, पुरणपोळी एवढी सुंदर होती म्हणजे तोंडात टांगल्यावरती विरघळायची, खूप सुंदर होतं. तसंच कालचे ठेचा होता, पापड होतं, ते सगळं होतं. कालचं जेवण तर नॉनव्हेज होतं, ते पण अप्रतिम होतं, मटण होतं. तर सांगायचा उद्देश काय आहे की आता हे जे बघतायत हे बाहेरचं जे आहेत ते दादा बघतायत, आतल्या किचनमध्ये तुम्ही आत्ता मी जे काय तुमच्याशी संवाद साधला किचनचं हे जेवण आहे त्या वहिनी बघता, बरोबर आहे? आणि त्यासुद्धा आपणहून येऊन विचारतात तुम्हाला काय हवं आहे का, काही नको आहे का. म्हणजे आता मी जेवायला बसलो होतो तेव्हा तूप आहे ना, तर तूप संपलं होतं, तर मी त्यांना सांगितलं की तूप मिळेल का, तर त्या जातीने घेऊन त्या तुपाची वाटी घेऊन आल्या, त्यांनी आम्हाला ते सर्व केलं. म्हणजे ही जी आपुलकी आहे ना, या आपुलकीमुळेच आय थिंक मला असं वाटलं की नाही आपण यांच्याशी जरा गप्पा मारून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं आहे. बिकॉज काय आहे ना, मी दादा विचारलं तुमचं इंस्टाग्राम अकाउंट दादा बोलले नाही दादा कुठे एवढं सगळं. म्हटलं नाही दादा, काय आहे ना, आजच्या काळामध्ये आज आपण बराचसा वेळ फोनमध्ये घालवतो, आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते पण आता फोनमध्ये सगळी माहिती घेतात. तर तुम्ही हे जे काय आज एवढं मोठं विश्व उभं केलं आहे, तर आय थिंक मला असं वाटलं की तुम्ही हे दाखवलं गेलं पाहिजे, माहिती दिली पाहिजेत. तुम्ही मला इकडे सांगितली, मी आज आमच्या व्ह्यूअर्सपर्यंत नक्कीच पडलो. पण ज्यांना कोणाला यायचं आहे काय असं, तर ते इंस्टाग्राम जर आणि यूट्यूबवर तुम्ही जर थोडं भर घातलात, तुम्हाला काही गरज लागली तर नक्की आम्हाला पण सांगा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. आमची पूर्ण टीम, आम्ही सगळे येऊ, तुम्हाला सगळं सांगू काय असेल तर. बट हे लोकांपर्यंत मला असं वाटतं की हे पोचलं पाहिजे. एवढं सुंदर तुम्ही जे बांधलं आहे तर ते जाणं खूप गरजेचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे इथे एक स्विमिंग पूल आहे. बरं, तो स्विमिंग पूल आहे ना, मी बघितलं की दगडाचा आहे. फक्त त्यांनी माझ्यामध्ये खाली फ्लोरिंगला ब्लू टाईल्स टाकल्या आहेत, बाकी तो पूर्ण कुठला दगड म्हणजे काय दगड? तो हा बसाल्ट दगड आहे. आणि हा ज्याची जी कटिंग जी आहे ती राजस्थानवरून करून आली आहे. आपल्याकडे पण बसाल्ट, पण आपल्याकडे कसे कॉरीज ब्लास्टिंगचे आहेत, म्हणजे त्याच्या टायलिंग्स होत नाहीये. आणि हा 4 इंचामध्ये त्या टायलिंग्स केलेल्या आहेत. मुंबईमध्ये म्हणजे आता जो मी ज्याच्याकडनं जो बसाल्ट दगड आणला त्याचं एक मुंबईला मोठं ऑफिस आहे आणि त्यांच्या राजस्थानला कॉरीज आहेत. पण त्या गृहस्थांनी मला असं सांगितलं की तू पहिल्यांदा जो आहेस की मुंबईमध्ये पूर्ण की ज्यांनी स्विमिंग पूल दगडामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे समोर जे बसायचे सीट आउट दिसतात, म्हणजे ह्याच्या कॉस्टिंग अंदाजे त्यावेळेस तरी 10-12 हजार रुपये तरी असेल एका स्टोनची, पण त्यांनी मला ह्या फ्रीमध्ये दिल्या. काय तर तू पहिला माणूस आहेस की ज्यांनी स्विमिंग पूल बांधायचा हा प्रयत्न केला. कारण त्याच्यासाठी काय की त्याचं म्हणणं की त्याला
फोरस असल्यामुळे शेवाळ वगैरे पकडतं, पण त्याचा फील जो आहे तो टाईल्स पेक्षा कितीतरी वेगळा आहे. खूप वेगळा. म्हणजे आम्ही तर काल तुला तो फील हवाय ते मला असं वाटलं की तुला त्या मेंटेनन्सची काही भीती नाहीये, तुला शेवाळ असला तरी चालेल असं दिसतंय, म्हणून तू त्याने ते वापरलास. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की माझी गाडी रिकामी येते, स्टोनची किंमत तिकडे जी एकदम कमी असते, फक्त तिकडनं इकडे आणायचेच पैसे लागतात मुंबईमध्ये. पण ते बोललं की मी जेव्हा रिकामी गाडी असेल ते तुला हे देतो, याची मला पैसेही नको. काय होतं बघा, हे कसं हे कधी घडतं माहितीये का, जेव्हा तुम्ही तुमचं संवर्धन तुम्ही बघताय, ते जे तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती जीव ओतताय हे समोरच्या व्यक्तीला जेव्हा कळतं ना, तेव्हाच या गिव्ह अँड टेक रिलेशनशिप होतात. असाच एक अनुभव मला अजून एक आला. तुम्ही आता आपल्या स्टेप्स बघितल्या असतील स्विमिंग पूलच्या, ज्या बसाळ स्टोनच्या जुनी दगड आहेत, तर ते आपल्या वाशिंच्या इथे एक बिल्डिंग झालेली आहे. म्हणजे ही दगड ज्या मालकाची होती त्याला मी असं भेटलो की मला असे दगड मिळाले तर बरोबर. त्याला तर तो आनंदच झाला की कारण माझे हे दगड परत जिवंत राहतील. म्हणजे माझी बिल्डिंग झाल्यानंतर त्या कुठे गाडल्या गेल्या असत्या किंवा त्याच्या तुटून त्याच्या कॉन्क्रीटमध्ये गेल्या असत्या. पण ज्या दगड आणण्यासाठी मी जेव्हा माझाच एक मित्र त्यालाची मी गाडी मागवली कारण वाशिंदमधलाच की मला हायवा पाहिजे, तर त्याने ते दगड आणले इथे, तो स्वतः जातीने इथे पोचवला आणि इथे जेव्हा त्याने उतरवलं आणि त्यांनी बघितलं हे कशासाठी वापरतात, तर त्या मालकाने दगडांचे पैसे घेतले नाही आणि ते गाडी भाड्यावाल्याने गाडी भाडंही घेतले नाही. म्हणजे तो बोला की हे दगड तू एवढ्या चांगल्या कामासाठी वापरतात तर मला पैसे नको, मी कधीतरी त्या दगडावर येऊन बसेन, एवढं सांगितलं. आणि हे समाधान आहे ना, त्यांनाही समाधान वाटलं की माझा आज दगड आज मला कधीतरी बघायला तर मी ते बघेल पण दिसेल पण, आणि आज चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर सुद्धा केला की आता इथे कुठेतरी पडून राहिला असं की नाही. मग ते आणि तेव्हा त्यांची अशा भावना ऐकल्यामुळे आपल्यालाही पण उत्साह येतो आणि असं जे नवीन काही करण्यासाठी आपल्याला पण चालना मिळते. खरंय खरंय खरंय. आम्ही आज सकाळी आहे ना, एक दादा आम्हाला एका इकडे पुढे गावात घेऊन गेले, वाडीमध्ये खैरीपाडा वाडी, आपल्या खानिवली पासून एक साधारण 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती, आणि पुढे तिथे आपलं तानसा आभारानं सुरू होतं त्या वाडीच्या बरोबर. तर तिथे मी बघितलं की तिकडची गावातली जी मंडळी आहेत ना, ते दादांच्या शब्दाला खूप मान देतात, किंमत आहे. आता हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यांचं काय म्हणतात त्यांच्याशी त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने बोलून आणताय. त्यांना नेहमी असं वाटायचं, आता मी तिथे गेल्यानंतर तेव्हा म्हणाले की अरे इथे बघा प्लॅस्टिक पडलं आहे, तुम्ही नका खाऊ, म्हणजे त्यांना ते सांगतायत. आता आम्हाला माहिती आहे प्लॅस्टिकचा किती आपल्याला त्रास होतोय, काय होतोय. आज इथे तेवढ्या प्रमाणात एखाद दुसरं प्लॅस्टिक बघितलं आपण तिथे आहे की नाही, पण तरी पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथे प्लॅस्टिक नका आणू किंवा वापरू नका किंवा काय. त्यांचं खूप चाललं होतं की तुम्ही प्लॅस्टिक हे नाही पाहिजे इथे. तर आणि तेवढं त्यांचं म्हणणं ते ऐकतात सुद्धा. म्हणजे ही गोष्ट काय आहे, हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा काय म्हणतात गिव्ह अँड टेक एका चांगल्या पद्धतीचं असेल तेव्हा, नाहीतर हे शक्य नाही आहे. मगाशी आम्ही काल जेव्हा मी इथे आलो, काल आम्ही जेव्हा इथे आलो ना, तेव्हा बाहेर ना एक घंटी आहे, ती घंटी वाजवल्यानंतर पण आम्हाला एवढं मस्त वाटलं. येस, पुढे जा. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की मुंबईपासून एवढ्या जवळ अंतरावरती तुम्हाला गावाचं फील जर कुठे पाहिजे असेल तर ती एकमेव जागा आहे, ते म्हणजे नेचर टच द फार्म. आणि मी दादांचा जो नंबर आहे तो मी नक्कीच तिथे टाकेल. दादांना मी विनंती करेल की तुम्ही लवकरात लवकर इंस्टाग्रामवर थोडा ॲक्टिव्ह व्हा. मी तुम्हाला तिथे मी इथे असेल. इंस्टाग्राम आहे? अच्छा, पण तो आम्ही तेवढ्या ऍक्टिव्ह नसतो. पण मी नंबर देतो, तर नंबरवर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला खूप समाधान वाटेल इथे आल्यानंतर. मला विचाराल तर मी तर आधी इथे येणार नव्हतोच, पण आल्यानंतरही मला असं वाटलं की नाही, खरंच एवढं सुंदर आणि एवढं पीसफुल एन्व्हायरमेंट आहे इकडचं. आम्ही काल आतमध्ये जेव्हा बघितलं ना, लाईट्स पण नॅचरली आहेत, म्हणजे कुठेही आर्टिफिशियल म्हणजे काय म्हणतात लाईट बल्ब उगाच कुठे लावलेले नाही आहेत. बाथरूममध्ये पण आपण बघितलं वरतून नॅचरल लाईट येते. ह्याची जी हाईट आहे बेडरूमची ती पण एवढी मोठी आहे जेणेकरून व्हेंटिलेशन राहत आहे. दोन्ही साईडला खिडक्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आय थिंक तुम्ही विचार करूनच केलं होतं. म्हणजे ह्याचं घर बांधताना हे केलं होतं की आपल्याला एसी लावायचीच नाही. या दृष्टीने आर्किटेक्टची आपण जेव्हा चर्चा केली की एक मी कॉलेज टाइम्सला असताना एक पुरवणी वाचायचो, घर कौलारू होण्याची. एक लोकसत्तामध्ये आठवड्याला एक पुरवणी यायची, घर कौलारू. ती याच्यातनं इन्स्पायर झालो होतो मी. गावी माझ्या मामाचं एक सारवलेलं घर होतं आणि ते शेणाचं सारवलेलं आणि घर कौलारू. आपण जेव्हा कधी घर बांधू म्हणजे शेतीवरती ते आपण कौलारू घर बांधू असं माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासूनच होतं. आणि हे माझं ड्रीम हाऊसच आहे. आणि हे बांधताना पण मी माझं आयुष्यभराचं सगळं जे एक्सपर्टीज ते इथे लावलेले आहेत. आणि खूप सारं त्याच्यात घरच्यांची आर्किटेक्टची सगळ्यांची मेहनत आहे. आर्किटेक्ट पण खूप हुशार यंग मुलगा मला मिळाला की मग त्याला मी माझ्या कल्पना सांगितल्या, मग ते त्यांनी ह्याच्यात उतरवल्या डिझाईन्समध्ये. बरोबर. आणि एसी कौलारू घरामध्ये एसी लावू शकत, आणि जर कौलारू घराला जर एसी लावला
मग ते कौलारू बांधण्यात काही अर्थ पॉईंटच नाही एक्झॅक्टली तो पॉईंटच नाही हा मग त्या दृष्टीने एकदम ओरिजिनल ह्याच्यामध्ये काही आम्ही आहे ना असं फेक नाहीये म्हणजे वरून काहीतरी माती चिटकवली की वरून लाकडं चिटकवले आणि आतमध्ये कॉन्क्रीट आहे किंवा सिमेंटचं ॲज इट इज जे जसं मी म्हणजे ते आर्किटेक्टला मी सांगितलं जे असायला पाहिजे ते तसंच लावूया म्हणजे आपल्याला कोणाला दाखवायचं नाही मला माझं घर की माझं हे ह्याच्यासारखं दिसतंय त्याच्यासारखं दिसतंय जिथे मातीची गरज आहे तिथे जिथे कॉन्क्रीट आहे तिथे कॉन्क्रीट पण दाखव मी त्याला बोललो की जिथे आपण वापरले तिथे वीट वापरले जिथे लोखंड वापरले तिथे लोखंड म्हणजे नाही तर नॉर्मली काय करतात आतमध्ये लोखंड असतं वरून वुडन कव्हरिंग करतात मी बोललो कोणाला मला ते सांगायचं नाही ना की हे वुडनचं आहे मला जे आहे ते दाखव स्वतःसाठीच दाखव. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की बेडला पण आहे ना बेडचा पाठी जो हेडरेस्ट आहे तिथे सुद्धा त्यांनी सनमायका नाही वापरला आहे चटई वापरली आहे म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत तर ना त्या तुम्हाला जर अनुभवायच्या असतील तर माझी तुम्हाला नक्कीच एक विनंती आहे इथे या अनुभवा पीसफुल एन्व्हायरमेंट आहे वातावरण एवढं सुंदर आहे स्विमिंग पूल आहे जेवणामध्ये तर म्हणजे क्रिकेटची पिच आपण ग्राउंड आहे आणि ही पिच पण बरेच जणांनी मला असे लोकल सजेस्ट केली होती कॉन्क्रीटची बनवा म्हणजे 12 महिने तुम्हाला पण ही मला दरवर्षी खोदवून चोपून बनवायला लागते मातीची पण मातीच्या पिचवरती जेव्हा पडतो लोळतो लहान बागडतात ती मजा जी आहे ती कॉन्क्रीटवरती मिळणार नाहीये आणि त्यामुळे मी ती नाही मी हो केलं 1-2 गेस्टला की आम्हाला पावसाळ्यात पण मी बोललो की ठीक आहे पण मला माहिती आहे की मला काय पाहिजे आणि काय द्यायला पाहिजे म्हणून आपण ते मातीची पीसेस ठेवलेली. नक्कीच तर मी परत एकदा सांगेल तुम्हाला आम्ही आज 2 दिवस इकडे होतो आमची फ्रेंड्स सगळे इथे आले होते आम्हाला खरंच खूप आवडलं आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच नेचर टच या फार्ममध्ये या अनुभवा. जेवण तर नेक्स्ट लेवलचं आहे ज्या पद्धतीचं चव आहे तर हे सगळं अनुभवण्यासाठी नक्कीच इकडे या. मुंबई नाशिक हायवे आहे तिकडनं अगदी माझ्या मते 10 मिनिटावरतीच हायवेवर 2.5 किलोमीटर आहे आणि ठाण्यापासून 40 किलोमीटर म्हणजे सव्वा तासामध्ये त्याला ट्रॅफिक लागलं तर 1.5 तास एवढं तुम्हाला मुंबईपासून जवळ कुठलीही गोष्ट मिळणं शक्य नाही आहे. तर येस थँक्यू सो मच दादा खूप सुंदर माहिती दिली आणि माझं असं असतं की माहिती जर मला मिळाली तर माझ्या प्रेक्षकांपर्यंत मी नक्कीच पोहोचवतो त्याच्यामुळे फार फार आभार. एवढी माहिती तुम्ही पूर्ण जगासमोर मांडलीत आणि आमचा फार्म पुढे एक्सप्लोर होईलच. नक्कीच होईल आणि येणाऱ्यांचे स्वागत आहेच नक्कीच. चला थँक्यू सो मच. तर अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.